Wanderer. Please welcome Globe Wanderer, authorized agency for Thomas Cook India and Travel Experts India, based in Ville Parle East, Mumbai. Globe Wanderer is a stop for services which are offered as mentioned below. Products available: holiday packages, Thomas Cook India, Travel Experts India, and so many. So, Globe Wanderer, all the best. So basically, माझी company I just founded it on 1st November 2021. So नोव्हेंबरमध्ये मला 2 वर्ष होतील माझ्या कंपनीला. सो जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, माझी आयडिया होती टू गिव्ह अ व्हेरी गुड रेट्स, कम्फर्टेबल ट्रॅव्हल to all the travelers, right from catering to a people who are going on a 3-star, to 4-star, to 5-star. So this was the concept which hit me, and we just, along with my dad's experience, we just started this business. माझ्या बाबांना पण 26 वर्ष ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये झालेली आहेत. सो ही इज ऑल्सो रिटायर्ड नाव, बट ही वॉज इन थॉमस कुक अर्लियर. So basically I cater to all the categories, like even weddings, MICE movements. GIT is group travel. FIT is your customized trip. रेल युरोप म्हणून असतो, जे आपण युरोपला जातो तेव्हा ट्रेनने फिरायचं असेल तर रेल युरोप आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स, फॉरेन एक्सचेंज सगळं करतो. सो बेसिकली इट्स अ वन स्टॉप शॉप. सो त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून काही कंपनीज आहेत, विच इज लाईक ट्रॅफलगार, ग्लोबस, कॉस्मॉस, कॉस्टसेव्ह, वाईल्ड लाईफ पण चालू आहे सध्या. सो आय हॅव बीन डीलिंग विथ ऑल द बिग कंपनीज ओव्हर हिअर अँड केटरिंग टू ऑल द क्लायंट्स. सो माझी टीमचे नाव आहेत रेनू मेहरा. शी वॉज ऑल्सो अ ट्रॅव्हल ॲडवायझर विथ विना वर्ल्ड. शमा कुबितकर, शी वॉज विथ केसरी. आणि मयूर देशमुख आहेत, ते माझ्या माईस डिपार्टमेंट सांभाळतात. सो ही वॉज फ्रॉम अकबर ट्रॅव्हल. त्याच्या आधी SOTCला पण होतं. सो दिस इज द टीम वॉट आय हॅव. सो मेन विजन इज अगेन ट्रान्सपरन्सी पाहिजे बिझनेसमध्ये, कारण का जे काय आजकाल ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये 100 रुपयांनी पण खूप फरक पडतो. सो मी ट्रान्सपरन्सी ठेवतो माझ्या क्लायंटसमोर, अँड देअरफॉर आय हॅव बीन एबल टू अचीव वॉट मोर दॅन गुड बिझनेस इन 1.5 years इटसेल्फ. सो पहिलं आहे केसरी. सो आय हॅव बीन अ ऑफिशियल पार्टनर फ्रॉम March 2023 ऑनवर्ड्स ऑफ केसरी. त्याच्या आधी थॉमस कुक आहे माझ्याबरोबर. वी हॅव अ टायअप विथ थॉमस कुक. वी हॅव अ टायअप विथ SOTC ॲज वेल. अँड वन मोर कंपनी विच इज नॉट बेस्ड इन इंडिया, इट्स बेस्ड इन UK. त्यांचं नाव आहे स्टार टूर्स. सो दॅट इज मेनली टू केटर टू द गुजराती क्लायंट्स. तर त्यांच्याबरोबर पण टायअप आहे माझा. अँड त्याच्या व्यतिरिक्त मी कॉर्डेलिया क्रूज पण आहे माझ्याकडे. इंटरनॅशनल क्रुझेस तर आहेतच आहेत. सो कॉर्डेलिया क्रुझेस पण वन ऑफ माय कंपनी वेअर आय हॅव अ टायअप. सो डोमेस्टिक पण करतो, कारण का लोकांना मी आत्ता जस्ट ग्रुप टूर्सच सांगत होतो. म्हणजे हे नको विचार करायला की डोमेस्टिकमध्ये काय नाही आहे का, सगळं आहे. राईट फ्रॉम महाराष्ट्र, मी जसं म्हटलं काश्मीर टू कन्याकुमारी सगळं कवर करतो. जसं पहिले सांगितलं की हे सगळं बाकीचं हॉटेल बुकिंग्स पण आहेत नॉर्मल, की कोणाला पॅकेज करायचं नसेल ओन्ली हॉटेल बुकिंग्स ते पण आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे. ओन्ली विजाज पण करतो, स्टुडंट विजाज पण आहे. आणि माईस आणि बिझनेस ट्रॅव्हल जरा जास्त आजकाल होत चाललं आहे. दे आर लॉट ऑफ असोसिएशन्स हू कम टू मी, बिझनेस क्लब्स कम टू मी स्टेटिंग दे वॉन्ट टू ट्रॅव्हल. आणि परवाच एक बिझनेस असोसिएशन आहे, ते जाणार आहेत बाकूला. So it's a small group, not a big group, but still that's a good achievement for me. So this is the contact details. Utkarsha Mandal's office ahe. And yes, thank you for your time. It's a short presentation just to keeping the time limit in hand. Thank you. So any questions, I'm open. Hello. Namaskar. Namaskar, ma'am. Good to see a youngster moving post-COVID into once again into a Thank you. back industry, which is once again upcoming now. एक प्रश्न असा आहे की
केसरी यांच्याबरोबर SOTC वगैरे सगळ्यांबरोबर टायअप का? स्वतःचं का नाही? स्वतःचं तर आहे ते कस्टमाइज स्टोर्समध्ये मी स्वतःचं पण आहे, जसं आता बिझनेस असोसिएशन जे येत आहेत टायअप होत आहेत, सो त्यांच्याबरोबर पण मी डिरेक्टली करतो. बट काही लोकांना ते ग्रुप टूर्स आर मोर सॅटिस्फॅक्टरी बिकॉज दे वॉन्ट सम टूर मॅनेजर्स टू बी देअर ऑन ग्राउंड विथ देम. कस्टमाइज असेल तर माय टीम विल बी देअर बट देर वोंट बी अ टूर मॅनेजर. तर त्याच्यामध्ये मोठा फरक पडतो. सो बेसिकली मी जे बघितलं आहे, लॉट ऑफ पीपल हु आर अबाव 40-45 दे वॉन्ट टू गो ऑन अ ग्रुप टूर. तर त्याच्यासाठी मग ऑप्शन्स आहेत केसरी, थॉमस कुक, SOTC आणि स्टार टूर्सचे. नाही तर कम्प्लिटली कस्टमाइज. सो टोटली 97% ऑफ माय बिझनेस इज कस्टमाइज ट्रिप्स. दुसरा एकच प्रश्न, 2021 कोविड नंतर तुम्ही हे सुरू केलं, Yes. त्यापूर्वी काय करत होतात? त्याच्यापूर्वी मी स्वतः थॉमस कुकमध्ये होतो 3 वर्ष माईस डिपार्टमेंटला. त्याच्या आधी मी 3 वर्ष दुबई थॉमस कुक ऑफिसला होतो सेल्समध्ये. आणि त्याच्या आधी मी करिअर चालू केलं थॉमस कुकमधनंच 2012 साली. सो 2012 ते 2020 मी थॉमस कुक बट डिफरंट ऑफिसेसमध्ये होतो. सो शेवटचा प्रश्न त्या रिलेटेड आहे. तिकडे जे काही अर्न करत होतात त्या तुलनेत आता तुम्ही स्वतः जे करता आहात, मी कमी आहे जास्त आहे असं विचारणार नाही, कारण तो बिझनेसमधला एक टेक असतो. सुरुवातीच्या काळामध्ये ते स्ट्रगलही असू शकतो. त्याच्यात सॅटिस्फॅक्शन कुठे आहे? सॅटिस्फॅक्शन इज प्रोव्हाइडिंग कस्टमाइज स्टोर्स. म्हणजे कारण का तिकडे माझं स्वतःचं लक्ष पण असतं. सो काही वरती खालती होण्याचे शंका तरी असेल तरी आय गेट इट सॉल्ड पर्सनल लेवलवर. मग दॅट इज व्हेरी सॅटिस्फॅक्टरी फॉर ऑल द क्लायंट्स. जसं एक पर्सनल टच बेस असतो, म्हणून ते आय फील कस्टमाइज ट्रिप्स गिव्स मी मोर सॅटिस्फॅक्शन दॅन द ग्रुप टूर्स. गुड. त्याच संदर्भात मला असं विचारायचं आहे, 2-3 आहेत. एक म्हणजे आता ॲज यू बेसिकली ब्रँडेड केसरी ॲज युअर काय म्हणतो को ब्रँड किंवा तुम्ही त्यांचं काम करता, परंतु इफ यू आर अवेअर आता केसरीचंच पार्लर ऑफिस ओपन होतंय. हो, तरी पण काही माझं म्हणणं असं होतं की आता केसरी ओपन झाल्यानंतर प्रोबॅबिलिटी आहे की लोक केसरीकडे डायरेक्ट जातील, जसं वीणाचं ऑफिस इकडे आहे. नंबर 1. बरोबर. नंबर 2 की तुम्ही एकीकडे म्हणता की कस्टमाइज हा तुमचा कोअर आहे किंवा हा तुमचा पॅशन आहे, आणि हे पण आहे म्हणजे याच्यातलं तुम्हाला चॉईस करायचं झालं तर तुम्ही पुढे काय प्लॅन आहे तुमचा? कारण आता उदाहरणार्थ अशी एक शक्यता आहे की केसरीचं तुमच्याकडे येणारं बुकिंग आता केसरीच्या ऑफिसमध्येच डायव्हर्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे, असं एक आपण गृहीत धरलं तर त्याच्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असू शकेल? आणि नंबर 3, आता डिजिटल मीडिया आल्यामुळे, ऑनलाईन सगळं झाल्यामुळे बरीचशी बुकिंग्स, बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन होत आहेत, तर तुम्ही आम्हाला ऑनलाईन सोल्युशन काही देता का या संदर्भात? त्यासाठी तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का? का आता हा ऑफिस बेस्ड बिझनेस फक्त राहिलेला नाही आहे, यू गेट एव्हरीथिंग ऑनलाईन, आणि ऑनलाईन हा मोठा थ्रेट आहे या सगळ्या टुरिझमला रादर. तर त्या संदर्भातली तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे? सो सर, तुमच्या पहिला क्वेश्चनचं आन्सर, भले केसरीचे आत्ता मी 6 महिन्यामध्ये का 5 महिन्यामध्ये जे काही कस्टमर्स केसरीचे बुक केलेले आहेत, जे त्यांना कॉन्फिडन्स होता की इकडे बसून पण करू शकतो, वी हॅव बिकम अ फेस व्हॅल्यू फॉर देम. सो जरी केसरीचं ऑफिस असेल, ते भले तिकडे जातील राऊंड मारायला, पण होऊ शकतं की बुकिंग विल कम फ्रॉम माय ऑफिस ऑल्सो. फेस व्हॅल्यू इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन ट्रॅव्हल इंडस्ट्री. सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन जे आहे ते, जसं मॅमनी मला विचारलं पहिलं त्यांच्या ह्याच्यामध्ये की कुठे सॅटिस्फॅक्शन असतं, कसं काय असतं, तर आय वुड से की कस्टमाइज इज मच मोर प्रिफरेबल फॉर मी. कारण का काय की आता सगळ्यांचा जो ट्रेंड आहे, यंगस्टर्स असो ना, इवन फॉर अ कपल, दे डोंट वॉन्ट टू गो ऑन अ ग्रुप टूर. तर FIT कस्टमाइज ट्रिप्स हेल्प्स देम. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की वर्ड ऑफ माउथनी, की सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर क्लायंट्सवर तिकडे समजा काय सिंगापोरला त्यांना हेल्प लागली, सो आय कॅन टच बेस डिरेक्टली विथ देम रादर दॅन टेलिंग द टूर मॅनेजर ऑर एनिथिंग लाईक दॅट. ग्रुप टूरवर सगळं सॉर्टेड असतं, कारण का इट्स अ प्री प्लॅन्ड आयटनरी, प्री प्लॅन्ड रेस्टॉरंट सगळं असतं. इकडे मी त्यांना केटर करतो आणि त्यांना सांगितलं जातं की कुठे काय करायचं. सो कंटिन्युअस टच बेस असल्यामुळे तो एक थोडा फायदा येतो. येस. थर्ड तुमचं होतं सर ऑनलाईन. सो ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये येस, मी बघितलेलं आहे, देर लॉट ऑफ पीपल हू हॅव स्टार्टेड बुकिंग ऑनलाईन. पण नंतर आम्हालाच फोन येतो की अरे स्वप्नील, मी इकडे अडकलो आहे, काय करू शकतो? म्हटलं जरा थांब, कुठे अडकलं आहे? मग देर इज अ सोल्युशन ऑलवेज. सो आय एम रेडी विथ द सोल्युशन्स अँड गिवन टू देम. भले बिझनेस केला नसेल माझ्या थ्रू, बट जे कोण कॉल करतं हेल्प करायला, आय एम देअर टू जस्ट गिव्ह अ सोल्युशन. अँड इफ इट वर्क्स, इट वर्क्स इन फेवर ऑफ मी ओनली, बिकॉज लेटर ऑन दे आर गोइंग टू कम टू मी.
ऑनलाईन मिळतं पण स्वस्त पण मिळतं. लोक हॉटेल बुक करतात पण नंतर तिकडे जाऊन पॅकेज कसं करायचं आहे, काय करायचं आहे, तिकडे एक्स्ट्रा पैसे खर्च करतात नंतर रॅदर दॅन, कारण का जे आम्हाला रेट्स येतात दॅट इज मच मोर हेल्पफुल फॉर द क्लायंट्स इटसेल्फ. सो त्याच्यामुळे ते आहे की दॅट्स द ओनली वे वी कॅन टॅकल राईट नाव. नाहीतर ऑनलाईन करायचं म्हटलं की मग ते काय की यू डोंट नो हू इज द XYZ पर्सन सिटिंग अक्रॉस द फोन. टोल फ्री नंबर कधी आन्सर केला जात नाही. इकडे ॲटलिस्ट 1-2 रिंगमध्ये किंवा 1-2 कॉल्समध्ये आय कॅन अटेंड टू देम अँड आय कॅन सॉल्व द क्वेरीज. थँक्यू.